वा बागा वा, काय जोक ऐकवलंयस. व्हेरी हसिलेरियस. हसिलेरियस? नट्टू काका, हा दुसरा जोक तर अजूनच हसिलेरियस आहे. ऐका, 2 बायका लाटण्यावर चर्चा करत होत्या. लाटण्यावर एक बाई म्हणाली, हे लाटणं कितनं विचित्र यंत्र आहे नाही, याने पोळी गोल होऊन जाते आणि नवरदेव सरळ होऊन जातात. वा बघा वा. काय चाललंय? जोका जोकी. बागाने आता एवढा मस्त जोक ऐकवलाय की मजा आली. अरे थंड्याच्या वेळात काय टाइमपास करताय तुम्ही दोघं? टाइमपास नाही शेठजी, इट्स गुड फॉर हेल्थ. हो शेठजी, मोठे सायाने सांगून गेले आहेत की हसण्यामुळे तब्येत एकदम चांगली राहते आणि स्वास्थ्य निरोगी राहतं. हा ते बरोबर आहे, पण फ्री टाइम मध्ये हे सगळं करायचं, कामाच्या वेळेत नाही. ठीक आहे शेठजी. मग बागा, उद्यापासून आपण असं करूया, जोक सेशन 1 ते 3 मध्ये ठेवूयात. काय आहे, 1 ते 3 मध्ये कस्टमर पण कमी असतात. 1 ते 3 2 तास? नाही भाऊ नाही, लंच टाइम मध्ये ठेवा. मग आम्ही जेवणार कधी? अरे हसत हसत खा, खाता खाता हसा. ठीक आहे शेठजी. अच्छा बागा, त्या 10 मोबाईल वाल्या कस्टमरचा काही परत फोन बिन आला का? नाही आला. परत फोन नाही आला त्याचा? नाही, ते स्वतः आले, मोबाईल घेतले आणि घेऊन निघून सुद्धा गेले. काय? हा शेठजी, कॉंग्रॅच्युलेशन. सेलिब्रेशन. माय फोनचे 10 फोन एकत्र विकले गेले. कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन. माय फोनचे 10 फोन एकत्र विकले गेले. वा 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 बागा, सकाळी सकाळी माय फोनचे 10 पीस विकले गेले. हो शेठजी, विकले गेले. हो शेठजी, बागाने कस्टमरला असले हसिलेरियस जोक ऐकवले की कस्टमर खुश झाला. डिस्काउंट पण नाही मागितलं, पूर्ण पेमेंट देऊन 10 मोबाईलची डिलिव्हरी घेऊन निघून गेला. वा 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 बागा वा, खरंच आज तर तू खूप मोठं काम करून टाकलंस नाही नट्टू काका? हो. पुतण्या कोणाचा आहे? कोणाचा आहे? आपल्या काकाचा 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 काका. माय बॉय. शाबाश शाबाश शाबाश. वा 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 वा, चला आज दिवसाची सुरुवात पण चांगली झाली आणि शेवटही चांगला होईल. शेवट म्हणजे आपलं मैत्रिणी सोबत त्या येणार आहेत ना, आपल्या बबिताजी संध्याकाळी दुकानामध्ये. ओ अच्छा, बबिताजी दुकानात येणार आहेत. हा, ते त्यांच्या मैत्रिणीला जरा कलकत्त्यात ते इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान उघडायचंय, तर त्यांना काही सल्ला सूचना हव्या. तर मी त्यांना बोललो की काय हरकत नाही, या तुम्ही दुकानात, मी सांगतो. ठीक आहे. आणि बागा, तू एक काम कर. हॅलो. हो हिरो, कुठे आहेस बे तू? बे तू? ही कुठली पद्धत आहे बोलण्याची? अबे खजूर, येऊन देऊ का तुला खर्चा पाणी? पैसे कधी देणारस तू? कसले पैसे? तुला येऊन ना ओढायला पाहिजे. माझे पैसे कोणी खाऊ नाही शकत, समजलं का? हे भाऊ, मी खाता पिता घरचा माणूस आहे, मी पैसे बिसे नाही खात. चल पाकू नको. 2 दिवसाच्या आत जर माझे पैसे हातात नाही आले ना, तर तुझे पाय तोडून तुझ्या हातात देईन, समजलं का? चल आता. कोण होतं शेठजी? काय माहित, म्हणत होता पैसे नाही दिले तर पाय तोडून हातात देऊन टाकेल. नटू काका, कोणाला काही पेमेंट द्यायचं बाकी आहे आपलं? नाही शेठजी, पूर्ण मार्केटला माहित आहे की गडा इलेक्ट्रॉनिक्स कुणाचंच पेमेंट बाकी नाही ठेवत. हा मग हा मवाल्यासारखा माणूस, अभद्र भाषेत बोलणारा. सोडा ना शेठजी, तो रॉंग नंबर असेल. फोन यायच्या आधी तुम्ही मला काहीतरी सांगत होतात. अरे हो, ते मी बोलत होतो की बबिताजी आणि त्यांची ती मैत्रीण येणार आहे ना, तर तू मस्त काही बंगाली मिठाई, काही नाश्ता बिष्टा हे सगळं मागून ठेव त्यांच्यासाठी. हा, घेऊन येतो शेठजी. कुठून आणशील तू? चमचम चटर्जी स्वीट शॉप मधून. तिकडून 3-4 बंगाली मिठाई घेऊन ये, ते सोंदेश आणि ते चमचम आणि ते आपलं खीर कोदाम वगैरे. हा हो, आणि नाश्त्याला काय आणू? नाश्त्याला तुला जे आवडेल ते 3-4 चटकदार तडाखेबाज गोष्टी घेऊन ये. हा ठीक आहे. भजी पाव, ब्रेड कटलेट, तळलेल्या मिरच्या
अरे भाऊ बबिताजी येणार आहेत, तू कुठे भजी आणि ब्रेड अशी काही गोष्ट घेऊन ये जी दिसायला पण चांगली असेल आणि टेस्टी पण असेल, समजला? हो हो शेठजी. हा, आणि 4:30 वाजेपर्यंत सगळं घेऊन येऊन ते गोडाऊन मध्ये प्लेट लावून सगळं चांगलं सजवून ठेव. ठीक आहे. गोडाऊन मध्ये का शेठजी? आता इथे दुकानात कस्टमर येत जात राहतील ना, मग नीट बोलणं नाही होऊ शकणार ना नट्टू काका. आणि काय गोडाऊन मध्ये बोलणं पण नीट होऊ शकेल आणि शांतपणे बसून त्यांना खाता येईल ना, म्हणून. हो, आय सी. आणि हो बागा, हा, भाऊ तू नंतर मगनला सांगून ते गोडाऊन मध्ये जरा नीट साफसफाई करून घ्या. नंतर कशाला शेठजी, मी आत्ताच करून घेतो ना. अरे नाही नाही बागा, तू लवकर जाऊन मिठाई आणि नाश्त्याची ऑर्डर देऊन ये, कारण मिठाई लवकर संपून जाते. मी मगन कडून गोडाऊन साफसूफ करून घेतो. ठीक आहे नट्टू हो काका. बरोबर आहे. जा हो, जा, जा. जातो शेठजी. तुम्ही जा गोडाऊन मध्ये जा. हॅलो, कोण 56 टिकली भाई? अरे मी कुठल्या 52, 53, 54, 56 टिकलीला नाही ओळखत. अरे मी कोणाचे पैसे नाही खाल्ले. अरे भाऊ रॉंग नंबर आहे, ठेवा आणि परत फोन करू नका. विचित्र त्रास आहे, कुठल्या दिवशी नाही पण आज एवढे रॉंग नंबर का येत आहेत आणि सगळेच्या सगळे रॉंग नंबर पैसे का मागतायत कळतच नाहीये.